नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मारुती अभिमान लोंढे आज एक अर्थशास्त्र विषयातील नवीन संकल्पना घेऊन आपल्या समोर आलेलो आहे. त्या संकल्पनेचं नाव आहे बॅड बँक. खरं तर बारकाईने जर आपण विचार केला तर बॅड बँक हा अर्थशास्त्रीय शब्द नाहीच आहे, तो मीडियामधील शब्द आहे. परंतु बॅड बँक ही संकल्पना सर्व परिचित आहे. अनेक वेळा बॅड बँक हा शब्द आपल्या कानावर पडलेला आहे. मग बॅड बँक म्हणजे काय? खऱ्या अर्थाने देशाचा विकास करण्यासाठी 3 क्षेत्र अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामध्ये कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. भारत हा कृषीप्रधान देश आहे, म्हणजेच या ठिकाणी जीडीपी मध्ये असणारा कृषी क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. आज कृषी क्षेत्राचा विकास करायचा असेल, उद्योग क्षेत्राचा विकास करायचा असेल किंवा सेवा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर भांडवलाची आवश्यकता भासते. जर भांडवल नसेल तर गुंतवणूक होणार नाही, आणि गुंतवणूक झाली तर उत्पादन क्षमता वाढणार नाही, आणि उत्पादन क्षमता जर वाढली नाही तर त्या क्षेत्राचा विकास होणार नाही, आणि संबंधित शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राचा जर विकास झाला नाही तर देशाचा विकास होणार नाही. आणि म्हणून भांडवल हे अत्यंत महत्वाचे आहे, आणि हे भांडवल पुरवण्याचं काम जे आहे ते भारतातील बँका करत असतात. शेती क्षेत्राला असेल, उद्योग क्षेत्राला असेल, व्यापाराला असेल, अशा अनेक क्षेत्रांना भांडवल पुरवठा करण्याचं महत्वपूर्ण काम. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मारुती अभिमान लोंढे. बऱ्याच दिवसापासून आपण मॅडमॅन थेरी काय आहे, मॅडमॅन थेरी हा शब्द बऱ्याच वेळा आपल्या कानावर पडलेला. 28 फेब्रुवारी पासून इस्रायल आणि इराण या संघर्षाची ठिणगी पडली, संघर्ष सुरू झाला, तेव्हापासून आपण मॅडमॅन थेरी या सिद्धांताबद्दल ऐकत आलेलो आहोत. मग हा नेमका सिद्धांत काय आहे? तर मॅडमॅन म्हणजे म्युच्युअली एस्युअर्ड डिस्ट्रक्शन हा आंतरराष्ट्रीय संबंधातील एक महत्वाचा सिद्धांत मानला जातो. आंतरराष्ट्रीय संबंधातील एक महत्वाची रणनीती मांडली जाते. ज्या सिद्धांतामध्ये, ज्या थेरीमध्ये, ज्या नीतीमध्ये एखादा नेता मुद्दाम होऊन आपली अशी प्रतिमा तयार करतो की तो अस्थिर आहे, सनकी आहे, कोणत्याही क्षणी कोणताही निर्णय तो घेऊ शकतो, किंवा थोडक्यात जर पाहायचं झालं तर काहीही करू शकणारा नेता म्हणजे मॅडमॅन. तर या मॅडमॅन थेरीचा उद्देश काय आहे? तर मॅडमॅन थेरीचा उद्देश समोरचा जो शत्रू आहे, समोरचा जो प्रतिस्पर्धी आहे, त्याच्या मनामध्ये भीती निर्माण करून त्याला वाटाघाटीसाठी तयार करणे, यालाच मॅडमॅन थेरी असे म्हणतात. समोरचा नेता वेडा आहे, सनकी आहे, तो कोणत्याही क्षणी कसलाही निर्णय घेऊन तो कोणत्याही क्षणी अण्वस्त्राचा वापर देखील करू शकतो किंवा टोकाची कारवाई करू शकतो. तेव्हा